हे जलमंदिराचं सुंदर दृश्य, पण तलाव पूर्ण कोरडा पडलेला आहे. जर पाणी असेल तर याचं सौंदर्य खूपच नक्कीच खूप चांगलं दिसेल. तर चला जाऊया जलमंदिर, मंदिर नंबर 1 नैनागिरी. एकागारेट महावीर स्वामी मंदिर, जलमंदिर, जलमंदिर. महावीर भगवान की जय. सुंदर मूर्ती आहेत वेदी. या इथे वेगवेगळ्या गोष्टी. ह्या प्रदक्षिणा मार्ग. सुंदर प्रदक्षिणा मार्ग. वर चितारलेल्या गोष्टी आपण बघू शकता. भरत चक्रवर्तीची 16 स्वप्नदर्शन आणि चंद्रगुप्त स्वामींचे 16 स्वप्नदर्शन. महावीर भगवान की जय. तिचे मंदिर नंबर 1 आणि 2 अशी 2 मंदिरं. जलमंदिर म्हणतात त्याला. या जलमंदिर पण पूर्ण तलाव रिकामा आहे. समोशरण मंदिर, सुंदर समोशरण मंदिर आहे. वर सुद्धा छान. हे सुंदर समोशरण मंदिर. खूपच सुंदर आहे. भिंतीवरच्या चारी बाजूला वेगवेगळे दिगंबर जैन मंदिर याच्या चित्राकृती काढलेल्या आहेत. मांगी तुंगी, बडवानी आणि असं हे सुंदर समोशरण मंदिर. नैनागिरी परिक्रमा 1 आणि 2 मंदिर खाली आहेत. हे मंदिर 3 पासून आपली प्रदक्षिणा चालू होते. मंदिर नंबर 3 खड्या पायऱ्या आहेत. पार्श्वनाथ भगवान. परिक्रमेतील मंदिर नंबर 1 आणि या इथं 2. आपण 3रं मंदिर बघितलं आणि आता या इथं ओळीनं मंदिर आहेत. नंबर 4 नेमिनाथ स्वामी. जिनालय नंबर 5 चंद्रप्रभू. जिनालय नंबर 6 अजितनाथ स्वामी. जिनालय नंबर 7 आदिनाथ स्वामी. जिनालय नंबर 8 आदिनाथ भगवान. मंदिर आयात मोठं. आदिनाथ भगवान. आदिनाथ भगवान की जय. मूर्ती आहे, खंडित मूर्ती आहे आणि चरण पादुका. या इथे मुनीश्वर चरण पादुका आहेत. मंदिर संकुल आहे. हे आपण आदिनाथ मंदिर बघितलं. आता जिनालय नंबर 9 चंद्रप्रभू. जिनालय नंबर 10 हा मानस्तंभ. जिनालय नंबर 10 शांतीनाथ मानस्तंभ. जिनालय नंबर 11 चंद्रप्रभू जिनालय. चंद्रप्रभू मूर्ती आपण बघू शकू. जिनालय 11 चंद्रप्रभू. जिनालय नंबर 12 मेरू मंदिर.
तेरा 14 15 16 असे हे जिनालय आहेत. जिनालय नंबर 13 अभिनंदन नाथ. जिनालय नंबर 14 चंद्रप्रभू भगवान. 15 ऋषभनाथ भगवान. ही सर्व मंदिरं एंट्रन्स एका बाजूला आहे आणि वेदी एका बाजूला तोंड करून आहे. त्यामुळं या सर्व मंदिराचा एंट्रन्स इकडून आहे पण वेदी पूर्वेकडे तोंड करून आहे. चरण पादुका अजितनाथ जिनालय. जिनालय नंबर 17 अजितनाथ भगवान की जय. जिनालय नंबर 18 चंद्रप्रभू भगवान. जिनालय नंबर 19 पार्श्वनाथ भगवान. तो ओळीनं जिनालयात सुंदर काचकाम केलेलं आहे. जिनालय नंबर 20 चंद्रप्रभू. जिनालय नंबर 21 चंद्रप्रभू भगवान. जिनालय नंबर 22 पार्श्वनाथ भगवान. जिनालय नंबर 23 चंद्रप्रभू भगवान. जिनालय नंबर 24 नेमिनाथ भगवान. नंबर 25 पार्श्वनाथ जिनालय. पार्श्वनाथ 26. जिनालय नंबर 26. जिनालय नंबर 27. जिनालय नंबर 28. जिनालय नंबर 29 शांतीनाथ भगवान. जिनालय नंबर 30 चंद्रप्रभू भगवान. असे हे 30 जिनालय. रत्नागिरी येथे 3 मूर्तींचं देवालय बनत आहे. प्रशस्त देवालय कार्यप्रगतीपथावर आहे. त्या 3 मूर्ती मूलनायक पार्श्वनाथ आणि नेमिनाथ आणि महावीर स्वामी अशा 3 मूर्तींचं हे आपण मूर्ती पाहू शकतो. नेमिनाथ स्वामी, पार्श्वनाथ स्वामी, महावीर भगवान की जय. तर 31 मुनीश्वरनाथ भगवान आत आहे. मुनीश्वरनाथ भगवान की जय. मंदिर 32 वासुपूज्य भगवान की जय. वासुपूज्य भगवान की जय. 33 नंबर मुनीश्वरनाथ भगवान की जय. 33 नंबर महावीर स्वामी जिनालय. मुनीश्वरनाथ. मल्लीनाथ. पार्श्वनाथ भगवान की जय. पार्श्वनाथ भगवानांच्या जुन्या मूर्ती आहेत. 1 2 आणि 3. मंदिर 38 39 शांतीनाथ जिनालय. शांतीनाथ भगवान की जय. कुंथनाथ भगवान की जय. 40 24 हे मोठं मंदिर आहे. हे मंदिर नंबर 40 पार्श्वनाथ भगवानांची मूर्ती आहे. फणा नाही आहे, खाली चिन्ह आहे. पार्श्वनाथ भगवान या इकडं आहेत. महावीर स्वामी, आदिनाथ स्वामी आणि इथे ओळीनं 24 तीर्थंकर
खाली त्यांचे चिन्ह अगदी सुंदररित्या कोरलेली आहेत. हे 24 तीर्थंकर, याला चोबीसी मंदिर असं म्हणतात. 24 वासुपूज्यजी, बाहुबली स्वामी, पाच स्वामी आहेत जे इथनं सिद्ध प्राप्त केली या पाच स्वामींनी इथल्या. आणि इथं परत विमलनाथ. आणि अशा प्रकारे हे 24 तीर्थंकर. गिरीवर 30 किनारे बघून आल्यानंतर हे बाहुबली स्वामींचं मंदिर. इथं पंचमेरू आहेत. पंचमेरू या येथे साईडनं 43 ते 54 अशी छोटी छोटी मंदिर आहेत. या बाजूला पंच मंदिर आहे. या इथे जुन्या मूर्ती मिळालेल्या. ही मूर्ती वेगळीच आहे पार्श्वनाथ स्वामींची. हे कैलाश पर्वतचं चंद्रप्रभू भगवान की जय.